तुमची मुलं गाजर खात नाहीत, तर हा फायबर रिच गाजर घातलेला पराठा एकदा नक्की बनवा. त्यांना समजणारसुद्धा नाही की तुम्ही यामध्ये गाजर घातलंय. चला तर बनवूयात. तर इथे सगळ्यात आधी तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचंय 2 वाटी. किसलेलं गाजर 1 घ्यायचंय, तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता. देन किसलेलं अद्रक 1 चमचा घ्यायचा आहे. मीठ तुम्हाला अर्धा चमचा तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. लाल मिरचीचं पावडर अर्धा चमचा, कसुरी मेथी 1 चमचा आणि मी इथे थोडंसं मोरिंगा पावडर घातलंय जे की पूर्णपणे ऑप्शनल आहे. अजवाईन 1 चमचा, हळदी पावडर 1/4 तेल किंवा तूप 1 चमचा तुम्हाला घालायचं. छान असं मिक्स करून ना एक सॉफ्ट डो बनवा. इथे खूप जास्त टाईट किंवा एकदम सॉफ्ट नाही बनवायचं आहे. हलकंसं बनवून 10 ते 15 मिनिटं तुम्हाला रेस्टवर ठेवायचं आहे. नॉर्मली तुम्ही चपाती, पराठे कसे बनवता ना तसंच लाटून छान असं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे किती जास्त ईझी आहेत आणि खूप जास्त टेस्टी लागतात. यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा भाजी किंवा काहीच बनवायची गरज नाही आहे. मुलांच्या टिफिनसाठी तर खूप परफेक्ट आहे. तुम्ही फक्त असंच तुम्ही परफेक्ट याला छान असं तूप लावून देऊ शकता. थोडंसं फ्रुट्स किंवा सलाड वगैरे देऊ शकता. इवन दो तुम्ही हे दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा नक्की बनवू शकता. तर हा पराठा तुम्हाला कसा वाटला ना, मला नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की बनवा.